नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या दीपाली रेसिपी या चॅनलमध्ये। तर फ्रेंड्स, आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक अशी झटपट, चविष्ट आणि टिफिनसाठी अगदी परफेक्ट अशी रेसिपी, फ्लावरची मसालेदार भाजी। सकाळच्या घाईत रोज एकच प्रश्न पडतो, आज टिफिनमध्ये काय द्यायचं? तर त्याचं सोपं आणि चवदार उत्तर म्हणजे ही फ्लावरची भाजी। ही भाजी बनवायला खूप कमी वेळ लागतो, खायलाही मस्त लागते आणि पोळी, पराठा किंवा भाकरीसोबत अप्रतिम अशी लागते। या रेसिपीमध्ये मी काही सोप्या टिप्सही सांगणार आहे, ज्यामुळे तुमची फ्लावरची भाजी अगदी छान अशी शिजेल, त्याचा रंगही सुंदर असा राहील आणि भाजी अजिबात पानसट होणार नाही। ही भाजी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच नक्की आवडेल। चला तर मग आज आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर फ्रेंड्स, सर्वात अगोदर मी इथे तेल टाकून घेतले आहे, त्यानंतर अर्धा चमच मोहरी आणि अर्धा चमच जिरे टाकून घेतले आहे। जिरे थोडेसे तडतडल्याच्या नंतर त्यामध्ये मी इथे कांदा टाकून घेतले, त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतली आहे। तर काही भाज्यांमध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकल्या जात नाही, पण ह्या भाजीमध्ये तुम्ही आठवणीने अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे, ज्यामुळे ह्या भाजीला अप्रतिम अशी चव येते। तर मी इथे कांदा टाकून घेतल्याच्या नंतर कांदा थोडासा परतल्याच्या नंतर मी इथे कढीपत्ता आणि चवीनुसार मीठ टाकून घेतले आहे। आता छान असा सोनेरी रंग येईल तोपर्यंत कांदा चांगला परतून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे इथं कांदा चांगला परतल्याच्या नंतर मी इथे टोमॅटो टाकून घेतलेला आहे। आता टोमॅटो थोडासा छान असा परतून घ्यायचा आहे। 1 ते 2 मिनिट कांदा आणि टोमॅटो चांगला परतल्याच्या नंतर त्यामध्ये आता मसाले टाकून घ्यायचे आहेत। तर मी इथे 1 चम्मच लाल मिरची पावडर टाकून घेतली आहे, जे की काश्मीरी मिरची आहे। आणि त्यानंतर मी इथे कांदा लसूण मसाला टाकून घेतले, त्यानंतर इथे हळद टाकून घेतली आहे। आता हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर मी इथे स्वच्छ धुवून आणि कापून घेतलेली कोथिंबीर टाकून घेतली आहे आणि अशा प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे छान असं आपला मसाला चांगला परतून झालेला आहे। आता त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेली गोबी आता ह्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। तर इथे अशा प्रकारे 1 ते 2 मिनिट छान असे मसाले मी परतून घेतले, त्यानंतर ह्यामध्ये आता मी गोबी टाकून घेत आहे। तर गोबी 2 ते 3 वेळेस स्वच्छ अशी धुवून घेतली, त्यानंतर मी इथे गोबी टाकून घेतली आहे। आणि जेव्हा आपण गोबी निवडून घेतो तेव्हा आपल्याला गोबी ही छान अशी निवडून घ्यायची आहे आणि अशा मीडियम साईजमध्ये ह्याचे काप करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे। तर इथे मी आता सर्व गोबी टाकून घेतले आहे आणि ह्या मसाल्यामध्ये 1 ते 2 मिनिट छान असं मिक्स करून घेऊन परतून घेत आहे। तर टोटल आपल्याला भाजीला लागण्याचा वेळ 5 ते 7 मिनिट असा लागतो। तर फ्रेंड्स, अशा प्रकारे छान असे गोबी मिक्स करून घ्यायचे आहे आणि गोबी थोडीशी निब्बर अशी ठेवायची आहे, म्हणजे 70% गोबी शिजवायची आहे, 30% थोडी शिजत राहिलेली गोबी असते, तेव्हा कुरुम कुरुम खाता वेळेस असा आवाज येतो आणि अधिक अशी छान अशी गोबी लागते। तर इथे गोबी छान परतून झाल्याच्या नंतर मी इथे 2 ते 3 चम्मच शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे। तर शेंगदाण्याचं कूट थोडंसं बारीक आणि थोडंसं ठोसर असं टाकून घ्यायचं आहे। अशा प्रकारे जर तुम्ही गोबीची भाजी बनवलात, अप्रतिम अशी चव लागते। तर एकदा तुम्ही नक्की करून बघा। तर फ्रेंड्स, अशा प्रकारे छान असं गोबी चांगल्या प्रकारे शिजून घ्यायचे आहे आणि गोबी थोडंसं शिजत आल्याच्या नंतर आपल्याला इथे धुवून आणि स्वच्छ चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे इथे भाजी थोडीशी शिजत आली आहे, त्यानंतर मी इथे कोथिंबीर टाकून घेतली आहे। तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपली टिफिन स्पेशल फ्लावरची भाजी आता एकदम छान तयार झाली आहे। दिसायला सुंदर, खायला चविष्ट आणि बनायलाही अगदी सोपी अशी ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा। ही भाजी पोळी, पराठा किंवा भाकरीसोबत टिफिनमध्ये दिली तर खूपच छान अशी लागते। योग्य प्रमाणात मसाले आणि काही छोट्या टिप्स वापरल्यामुळे भाजी मस्त चवदार होते आणि टिफिनमध्येही ताजी राहते। जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमचे मित्रपरिवारासोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही रेसिपी बनवण्यासाठी मदत होईल।
तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि येणारे माझे प्रत्येक व्हिडिओ बघत राहा. तर आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू. बाय.